Remontada is a Spanish term meaning a comeback, turnaround, or recovery. It implies a dramatic, often unexpected reversal of fortunes. ह्याचा अर्थ नशिबाचे नाट्यमय, अनेकदा अनपेक्षितरित्या उलटे होणे असा होतो. एरिक गार्सिया नाही आहे, रॉबर्ट लेव्हँडॉव्स्की नाही आणि फ्रँकी डियॉंग नाही. या परिस्थितीत बार्सेलोनासाठी या सीझनची सगळ्यात मोठी परीक्षा आज मध्यरात्री 1:30 वाजता बार्सेलोना विरुद्ध ॲटलेटिको मॅड्रिड कोपा डेल रे सेमीचा दुसरा लेग होणार आहे. पहिला लेग बार्सानं 4-0 हरलाय. याचा अर्थ जिंकण्यासाठी 5 गोल मारावे लागणार, पण एकही गोल खाऊन चालणार नाही आणि हेच इथं महत्वाचं आहे. सगळीकडे गाजावाजा करून झालाय. कोचनी, प्लेयर्सनी, सर्वांनी असं बोलून झालंय की आम्ही कमबॅक करणार आणि इतिहास पण त्यांच्या बाजूने बोलतो. इतिहास सांगतो की हे लोक कमबॅक करतात. मागच्या संपूर्ण सीझन मध्ये 9 कमबॅक मारणारे हे कमबॅक स्पेशालिस्ट, कमबॅक किंग्स या सीझनला ऑलरेडी 8 कमबॅक करून बसलेले आहेत. एवढे कमबॅक फक्त 2 वर्षात इतिहासात कोणी कधीच केलेले नाहीत. त्यातून मॅड्रिडनं ला लिगा कालची मॅच हरल्यामुळे बार्सेलोना खुश असणार आहे. आणखीन एक ट्रॉफी कोपा डेल रेची सिक्युअर करण्याची इच्छा त्यांना नव्यानं जागृत झालेली असणार आहे. पण मला जर विचारलं तर हे होणं शक्य नाही. डिएगो सिमिओने सारखे कोच एवढं मोठं लीड सहजासहजी देणार नाहीत. त्यांचा डिफेन्स फोडणं अशक्य आहे. ही मॅच बार्सा एक वेळ जिंकेल, पण हा टाय जिंकून फायनलला जाईल असं मला तरी व्यक्तिगतरित्या वाटत नाही. त्यातनं फेरान टोरेस आहे तोपर्यंत 5 गोल मारणं पण अशक्य आहे असंच मला कधी कधी वाटतं. लाईनअप वरती सगळं अवलंबून आहे. लाईनअप आल्यावर तुम्हाला सांगतो की माझं प्रेडिक्शन काय असणार आहे. पण कमेंट सेक्शन मध्ये बार्सेलोना फॅन्सनी रेमोंटाडा असं लिहा. जास्तीत जास्त बार्सा फॅन ही जर मॅच बघणार असतील आणि त्यांना जर अपेक्षा असेल कमबॅकची तरच मी ही मॅच बघणार आहे, नाहीतर मला ही मॅच बघायची खरंच इच्छा नाही. रिअल मॅड्रिड फॅन्सनी किंवा बार्सेलोना विरोधकांनी पण रेमोंटाडा असं लिहा. बार्सेलोना हरणार अशी ज्यांना इच्छा आहे त्यांनी त्यांचं प्रेडिक्शन पण कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. आज रात्रीच्या मॅचला काय होते बघायचं आहे. अशा व्हिडिओसाठी दैनिक फुटबॉलला नक्की फॉलो करा.